मी काही वर्षापूर्वी असंच सेवाग्रामला अशाच दिवशी प्रमुख पाहुणा होतो. माझ्याबरोबर डॉक्टर जोहडकर राजेंद्रजी होते. सेवाग्रामला, साबरमतीला, सदाकत आश्रममध्ये, कोचरब आश्रममध्ये, सगळ्या आश्रमांच्या अशा स्मृतिसभांना उपस्थित राहायचं भाग्य मला मिळालेलं आहे. मी हे अशासाठी सांगतो की त्यानंतर इतक्या गांभीर्याने गांधीजींचं स्मरण, म्हणजे मी मगाशी 4 धाम सांगितले गांधीजींचे, आज मला इथे आल्यानंतर हे गांधीजींचं 5वं धाम आहे असं वाटायला लागलेलं आहे. इतक्या सश्रद्धपणे महात्मा गांधींना आपण आज स्मरण करतो आहोत. बरोबर मित्रांनो, 76 वर्षांपूर्वी गांधीजींना ज्यांनी अत्यंत आर्तपणे पश्चातापदग्ध स्वरात हे राम म्हणायला लावलेलं होतं, तीच मंडळी आज जेव्हा जय श्रीराम म्हणतात तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचं हृदय पिळवटून आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, हे मी अशासाठी सांगतो की महात्मा गांधी समजून घेताना केव्हा तरी ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की ज्या महात्मा गांधींनी जगाला अहिंसा, सत्य ही 2 अशी तत्व दिली. म्हणजे मी तुम्हाला अनुभवाने असं सांगेन की जगामध्ये जेव्हा जेव्हा युद्ध होतात आणि युद्धानंतर तहाची बोलणी, म्हणजे अलीकडचं उदाहरण तुम्हाला सांगायला हरकत नाही की अरब आणि इस्रायलच्या लढ्यामध्ये तह झाला तर महात्मा गांधींना कोट करून तो होतो. यामध्ये मित्रांनो महात्मा गांधींचं मोठेपण आहे. हे जे महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आहे, बाबू कमल किशोर कदम यांनी ज्या द्रष्टेपणाने याची स्थापना केली आणि अंकुशरावजी कदम यांच्या नेतृत्वाखाली ज्या सौंदर्यशाली वृत्तीने हे विद्यापीठ वाटचाल करत आहे, विकास करत आहे. आत्ताच मी डॉक्टर विलास सपकाळजी यांच्याबरोबर बोलत होतो. अनेक विद्यापीठांचे कुलगुरू असलेले कुलगुरू तुम्हाला मिळाले, हे देखील मला वाटतं या विद्यापीठाच्या परंपरेला श्रीवर्धन करणारी ती गोष्ट आहे. महात्मा गांधींनी जे काम केलं त्याचं एक सगळ्यात, ज्याला आपण जागतिक उदाहरण म्हणू, असं सांगितलं जातं की महात्मा गांधी हे या जगातले स्वीकार्य असे नेते आहेत. म्हणजे प्रत्येक देशाची स्वतःचे आयडॉल्स असतात, पण जगाचे आयडॉल कोण असे जर तुम्ही मला विचाराल तर ते केवळ आणि केवळ महात्मा गांधी आहे. त्याचं एक साधं उदाहरण सांगतो की यापूर्वीचे आपले राष्ट्रपती कोविंद हे ऑस्ट्रेलियाला गेले होते आणि त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये महात्मा गांधीजींचा 150वा पुतळा तिथे त्याचं विमोचन केलं. त्यावेळी मी हे वाचलेलं आहे की जगात एका माणसाचे, एका महात्म्याचे इतक्या देशात पुतळे असणं ही या नेत्याला असलेली वैश्विक मान्यतेचं प्रतीक म्हणून जग महात्मा गांधींच्याकडे पाहतं. महात्मा गांधींनी केवळ मित्रांनो आपल्याला अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, स्वदेश भावना, सर्वस्पर्शित्व, समन्वय या ज्या गोष्टी दिल्या, एकादश व्रत दिली,
ही एकादश व्रत आज आणखीन एका विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना खुणावत आहे. वर्तमान काळामध्ये मित्रांनो, गांधीजींनी ज्या भारताचं स्वप्न बाळगलेलं होतं, तुम्ही महात्मा गांधींचं चरित्र वाचलं असेल, सत्याचे प्रयोग वाचले असतील, पण त्याच्या पलीकडे महात्मा गांधी कोण होते असं जर मला विचाराल तर महात्मा गांधी या देशाचे असे स्वप्नद्रष्ट होते की त्यांना हे बरोबर माहीत होतं की हा देश एक कसा करायचा. मला अनेक प्रसंग महात्मा गांधींच्या जीवनाचे आठवतात. म्हणजे आपण औरंगाबादमध्ये ही स्मृतिसभा करतो आहोत. या औरंगाबाद शहराचं आणखीन एक स्वतःचं असं चरित्र आहे की या औरंगाबाद शहराने आणि सध्याच्या छत्रपती संभाजीनगराने एक नाही, दोन नाही, 3 नामांतरं पचवलेली आहेत. मुघल काळामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे की देवगिरीचं दौलताबाद झालं. इथल्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर संग्रामामध्ये आपण असं पाहिलं की संघर्षानंतर देखील एक समन्वयाची भूमिका घेतली आणि आपण नामांतर केलं आणि आज शहराचं नामांतर केलं. ही नामांतरं दुसरं तिसरं काय नसून काळाच्या ओघामध्ये देश कसा बदलतो, समाज कसा बदलतो, आपलं आकलन कसं बदलतं याची ती माझ्या दृष्टीने प्रतीक आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण महात्मा गांधींना समजावून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला काही गोष्टी आठवतात. मला आठवतं की 1930-33च्या दरम्यान विशेषतः आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देश घडवणीची तयारी करत होतो आणि आपल्यापुढे असं आव्हान होतं की हा देश कसा घडवायचा, कशी त्याची रचना करायची. त्याच्या प्राथमिक स्वरूपामध्ये त्या काळामध्ये डॉक्टर मानवेंद्र रॉय यांनी एक घटनेचा मसुदा त्यांच्या आकलनाप्रमाणे तयार केलेला होता. जवाहरलालजी नेहरू जे नंतर आपले पहिले पंतप्रधान झाले, त्यांनी सरदार पटेल, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांनी त्या घटनेवर विचार केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तो घटनेचा ड्राफ्ट एकांगी आहे. महात्मा गांधींना असं वाटायचं की हा देश एक व्हायचा तर व्यापक घटना पाहिजे. म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख म्हणून निवड केली. ती निवड करतानाचे पूर्वप्रसंग इतिहासामध्ये केव्हा तरी तुम्ही डोकावून पाहाल. महात्मा गांधींना बदलण्यामध्ये ज्या अनेक लोकांचा हात आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात मोठा अशी माझी धारणा. तुम्हाला माहीत आहे की महात्मा गांधींची घडण एका सनातनी हिंदू कुटुंबात झाली, पण नंतर जसा जसा काळ पुढे गेला आणि महात्मा गांधींची घडण बदलत गेली. मी इथे या 2 आफ्रिकन भगिनी पाहतो आहे आणि मला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये कसे वंशभेदाविरुद्ध लढले याचे कितीतरी प्रसंग. माझं भाग्य असं की गांधीजींचे नातू म्हणजे मणिलाल नेहरू, गांधींचे चिरंजीव अरुण गांधी यांच्या अनेक वर्ष मी संपर्कात आहे. परवाच काही दिवसापूर्वी आमच्या संस्थेमध्ये कोल्हापूरला अरुण गांधींनी शेवटचा श्वास सोडला. त्यावेळी मी त्यांच्याजवळ होतो. ते नेहमी असं मला सांगायचे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगायचे की महात्मा गांधींनी जी लिगसी, जी वैचारिक परंपरा, जे स्वप्नांची पण एक परंपरा असते मित्रांनो, ती स्वतंत्र आणि संयुक्त भारताची जी परंपरा होती. मी त्यांना असं विचारलं होतं की सहजपणे एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा त्यांच्या
प्रेमाचा वारसा नावाचं पुस्तक आहे त्यांचं, लिगसी ऑफ लव्ह, की आज जगाला कशाची गरज आहे. त्या पुस्तकामध्ये अरुण गांधींनी असं सांगितलंय की आज जगाला गरज आहे ती एकमेकावर जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्या पलीकडे जाऊन प्रेम करायचे. केव्हा तरी तुम्ही ते मराठीतही पुस्तक आहे, इंग्रजीमध्येही आहे, तुम्ही आवर्जून वाचावं अशी मी तुम्हाला विनंती करेन. लिगसी ऑफ लव्हमध्ये ते असं सांगतात अरुण गांधी की हे जग जर एक व्हायचं असेल, वसुधैव कुटुंबकमची जी कल्पना होती ती जर प्रत्यक्षात यायची असेल तर आपण छोट्या छोट्या भेदांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. महात्मा गांधींना या विचाराकडे नेण्यामध्ये जितका वाटा दक्षिण आफ्रिकेचा होता तितकाच भारताचा पण होता. मी मगाशी तुम्हाला असं सांगत होतो की दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे का संयुक्त मतदारसंघ पाहिजे असा वाद गांधी आणि आंबेडकरांच्या मध्ये झाला. तो प्रसंग अत्यंत रोमहर्षक आहे मित्रांनो. केव्हा तरी तुम्ही कागदपत्रांच्या निशी समजून घ्या की डॉक्टर असे सांगत होते की 24 तासात गांधीजींचं अमरण उपोषण संपलं नाही तर वी विल लूज गांधी. गांधी आपल्या तत्वापासून अजिबात हटायला तयार नव्हते. डॉक्टर आंबेडकरांना भारताची कूस बदलायची होती. गांधींना समजून सांगणार कोण? मित्रांनो, तुम्ही असं पाहाल जगाच्या इतिहासामध्ये प्रत्येक काळात मोठी माणसं जन्माला येतात, पण अशी काही माणसं असतात की ते मोठेपण टिकवून ठेवतात. गांधीजींचं उपोषण कसं मिटायचं असा जगाला प्रश्न पडलेला असताना रवींद्रनाथ टागोर आपल्या सगळ्यांच्या मदतीला येतात. गांधीजींना सुनवायची शक्ती फक्त त्यावेळी रवींद्रनाथांच्यामध्ये होती. रवींद्रनाथांनी गांधीजींना त्या काळामध्ये असं ऐकवलेलं मित्रांनो, ते पण आपण समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे आपली महात्मा गांधींच्या बद्दलची श्रद्धा, भक्ती ही डोळस असली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं, नेहमी वाटतं. आणि प्रत्येकाबद्दल, अगदी माझ्याबद्दलही तुम्ही जेव्हा विचार कराल तेव्हा डोळसपणे माझा विचार करा असं मी सांगेन. ज्या समाजातली माणसं डोळस असतात, समजदार असतात, प्रगल्भ असतात, तिथेच नव्या निर्मितीच्या शक्यता असतात. रवींद्रनाथ टागोर गांधीजींना एक तार करून असं समजावून सांगतात की मी असं पाहतो आहे की तुम्ही उठसूट उपोषण करताय. उठसूट उपोषण करून तुम्ही आपल्या नैतिकतेचा धाक जगावर गाजवू इच्छिता. मी तुम्हाला नम्रपणे असं सांगेन की ज्याला व्यापक जग निर्माण करायचं असतं त्यांनी 2 पावलं मागे यायला पण शिकलं पाहिजे. तरीही गांधीजी बदले नाही. ती तार आंबेडकरांनी वाचली. ते म्हणले माझ्यापेक्षा महात्मा गांधी मोठे आहेत आणि माझ्यापेक्षा महात्मा गांधींची गरज जगाला आहे. मी माझा आग्रह सोडतो आणि मग पुणे करार झाला. पण पुढे असं लक्षात येईल तुमच्या की भारत स्वतंत्र झाल्यानंतर, म्हणजे ही 30, 32, 33ची गोष्ट, आणि 47 साली देश स्वतंत्र झाल्यावर जवाहरलाल नेहरू आपले पंतप्रधान म्हणून निवडले जातात आणि ते मंत्रिमंडळाचा एक खरडा, एक यादी घेऊन जातात गांधीजींच्याकडे मान्यतेसाठी. अर्थातच प्रसंग असा आहे की नेहरूंनी आपलं मंत्रिमंडळ तयार केलंय, पत्रकार परिषद जाहीर केली आहे. पत्रकार परिषदेत जाऊन ते आपलं मंत्रिमंडळ सादर करणार आहेत. फक्त गांधींना दाखवायचं, औपचारिक मान्यता घ्यायची आणि जाहीर करायचं पत्रकार परिषदेत. गांधीजी त्याच्यावर नजर फिरवते. झोपलेले होते तक्क्या घेऊन. ते मंत्रिमंडळाची यादी तक्क्याच्या खाली ठेवतात आणि म्हणतात जवाहर हम कल बात करेंगे. ते म्हणतात मैंने परिषद बुलाई है, कैंसिल करो, कल करो.
दुसऱ्या दिवशी आल्यानंतर ते जवाहरलाल नेहरूंना असे सांगतात, गांधीजी कसे मोठे मी तुम्हाला सांगतो, की हा देश एकत्र राहायचा तर सर्व जाती धर्मांचं प्रतिनिधित्व आपल्या मंत्रिमंडळात पाहिजे. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कायदा मंत्री म्हणून समावेश करतात. आणि मग आपलं पहिलं मंत्रिमंडळ जाहीर होतं. सगळी मोठी माणसं मित्रांनो एकमेकाला मोठी करत मोठी होत असतात. कोणता देश मोठा असं जर तुम्ही मला विचाराल, आपण 2024 साली महात्मा गांधींची स्मृती जागवतो. हे सगळे प्रसंग आपल्याला काय सांगतात तर आपण मोठं झालं पाहिजे, आपण व्यापक झालं पाहिजे. भारतासारखा देश सर्व जाती धर्म भाषा प्रांतांचा आहे, तो एक राहायला पाहिजे. अशीच आपल्या देशाची नीती कार्यपद्धती असली पाहिजे. हे वर्तमानातलं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की सगळ्या मोठ्या नेत्यांची स्मृतिदिन आणि जयंती जेव्हा जेव्हा साजरी होते तेव्हा तेव्हा दरवर्षी त्याचे संदर्भ बदलतात. आज आपण 2024 साली महात्मा गांधींचा स्मृतिदिन साजरा करतो. आपल्या पुढची आव्हानं काय आहेत असं जर तुम्ही मला विचाराल तर मित्रांनो, धर्माच्या नावावर हा देश एक ठेवणं म्हणजे सर्व धर्मांचा आदर करून हे वर्तमानातलं आव्हान आहे. महाराष्ट्रापुरतंच बोलायचं झालं मित्रांनो की महाराष्ट्र जातीच्या आधारावर दुभंगायला निघालेला आहे. आपल्या पुढचं आव्हान वर्तमानात असं आहे की सर्व जातीच्या अस्मिता आणि अस्तित्वाचे प्रश्न लक्षात घेऊन हा अखंड महाराष्ट्र राहील, आपली मनं एक राहतील असा आपला लोकव्यवहार असला पाहिजे. त्या दृष्टीने आपली पावलं पडली पाहिजे. आपण ज्या भाषांचा विचार करतो, तुम्ही नवी शिक्षण नीती जर अभ्यासत असाल, मी आत्ताच डॉक्टर सपकाळे यांच्याशी बोलत होतो. मी म्हटलं की तुमचं हे विद्यापीठ महात्मा गांधी मिशन विद्यापीठ हे NEPचं सगळ्यात आयडियल मॉडेल आहे. हे आयडियल मॉडेल कशासाठी की नवं शिक्षण धोरण हे मल्टी डिसिप्लिनरी आणि मल्टी फॅकल्टीचं धोरण आहे. जगामध्ये मी जिथे जिथे गेलो, फ्रान्स पाहिलेलं आहे, स्वित्झर्लंड पाहिलं आहे, जपान पाहिलं आहे, थायलंड पाहिलं, सिंगापूर पाहिलं, बेल्जियम पाहिलेलं आहे. सगळ्या देशात मला मित्रांनो काय दिसतं, सगळे देशात ती सिंगापूरसारखा छोटा देश आहे की सगळ्या देशांनी सगळ्यात मोठा प्रयत्न म्हणजे युरोप त्याचं आयडेंटिकल उदाहरण आहे मित्रांनो. आपण केव्हा तरी युरोपचा अभ्यास केला तर आपला देश कसा घडवायचा याचा एक रोडमॅप आपल्या पुढे. युरोपची सगळी राष्ट्र जी छोटी छोटी राष्ट्र आहेत ती भाषेवर तयार झालेली राष्ट्र, असं युरोपचा इतिहास आहे. आपले सगळे प्रांत स्वातंत्र्यानंतर तयार झाले ते भाषेच्या आधारावर तयार झालेले दिसतात. असं जगामध्ये भाषेच्या आधारावर जग निर्माण होतं. तेव्हा गरज काय असते तर भाषिक समन्वयाची. आज आपल्या देशामध्ये NEPने एक नवं आव्हान आणि खरं म्हणजे एक नवी संधी आपल्याला दिलेली आहे. ती संधी काय आहे मित्रांनो की आजपर्यंत शासन एक स्ट्रक्चर अभ्यासाचं तयार करायचं. विशेषतः जी माझे तरुण विद्यार्थी आहेत या सगळ्या तरुण विद्यार्थ्यांना मी सांगणार आहे की आमची पिढी दुसऱ्यानं तयार केलेला अभ्यासक्रम शिकत मोठी झाली. नवं शिक्षण धोरण तुम्हाला अशी एक संधी घेऊन आलेलं आहे की ज्याच्यामध्ये मी आता तुमच्या सगळ्या फॅकल्टी पाहून आलो थोड्या वेळापूर्वी. डॉक्टर जॉननी मला दाखवलं आणि मला तुमचा हेवा पण वाटायला लागला की अंडर वन रूफ इतकं शिक्षण या विद्यापीठामध्ये दिलं जातं. मी डॉक्टर सपकाळना म्हटलं की शांती निकेतन नंतर इतका दीर्घ विचार एका शिक्षण संस्थेनं केलेला मला पहिल्यांदा दिसतो आहे. मला असं वाटतं की NEPचं हे रोल मॉडेल आहे.
भारतामध्ये नवं शिक्षण धोरण ज्यांना ज्यांना अंमलात आणायचं आहे त्यांनी पहिल्यांदा या 5व्या धामामध्ये आलं पाहिजे गांधीजींच्या, आणि मग आपल्या शिक्षण व्यवस्थेची रचना त्यांनी केली पाहिजे, अशी दृष्टी बाबू कमल किशोर कदमजी आणि अंकुशरावजी कदम यांनी केलेली आहे. मला असं वाटतं की जी संस्था महात्मा गांधींचं नाव घेऊन स्थापन होते, महात्मा गांधींचं नाव वागवणं, वापरणं, व्यवहार करणं हे न पेलणारं शिवधनुष्य आहे. म्हणून तुम्ही असं पाहाल की फार कमी शैक्षणिक संस्थांनी महात्मा गांधींचं नाव धारण केलेलं आहे, त्यापैकी तुमची संस्था आहे. त्यामुळे हे जे शिवधनुष्य आहे, हे शिवधनुष्य आपल्याला काय सांगतं तर भाषा व्यवहारामध्ये तुमच्याकडे एक भाषा स्कूल आहे, आणि मला या गोष्टीचा मोठा आनंद झाला की तुम्ही सगळ्या भारतीय भाषांचा अभ्यास करता आणि बरोबर विदेशी भाषांचा अभ्यास करता. तुम्ही टेक्नॉलॉजीचा अभ्यास करता, नृत्य पण शिकता, तिकडे नर्सिंग शिकता आणि इकडे पत्रकारिता शिकता. ह्याला मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोच ऑफ एज्युकेशन असं म्हटलं जातं. याचा दुसरा अर्थ असा की हे शिक्षणाचं प्रजासत्ताक आहे. हे विद्यापीठ शिक्षणाचं प्रजासत्ताक आहे. म्हणजे काय तर ज्याला जे शिकायचं आहे ते शिकवायची व्यवस्था आपसूक या विद्यापीठाने निर्माण केलेली आहे. आणि आता तर नव्या शिक्षण धोरणामध्ये मित्रांनो, महात्मा गांधींनी नई तालीममध्ये हे स्वप्न पाहिलेलं होतं की त्यांना असं वाटायचं की नुसतं चरखा कातून माणसाला जगता येणार नाही, शेती केली पाहिजे, शिल्पकला आली पाहिजे. म्हणजे रवींद्रनाथ टागोर जे विश्वभारतीचं स्वप्न घेऊन होते, साने गुरुजी जे आंतरभारतीचं स्वप्न घेऊन होते, तेच विश्वभारतीचं स्वप्न आहे. ही नवं शिक्षण धोरण हे नवं विश्वभारती निर्माण करण्याचं स्वप्न आहे. आणि ती विश्वभारती तुम्ही ते धोरण येण्याच्या अगोदरच इथे निर्माण केलेले आहे. त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि भविष्य काळात आज आपण गांधीजींचा हा स्मृतिदिन साजरा करताना मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की ज्याला शिक्षण हे मुक्तद्वार आहे आणि मुक्तपणे शिकायचं आहे, त्यांच्यासाठी गांधी मिशन युनिव्हर्सिटी हे जगातलं आढळपद आहे. हे आढळपद तुम्ही असंच ठेवावं. आणि ही जी परंपरा आहे इथे शिक्षणाची, ही मूलतः गांधी विचाराचा हा विकास आहे. तो विकास तुम्ही वैश्विक बनवावा असं मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. मला खरं म्हणजे योग्यता नसताना तुम्ही सर्वांनी, आणि कुणाचाच परिचय नव्हता, तुम्हाला हे खरं वाटेल न वाटेल, कोणी मला ओळखत नसताना तुम्ही मला बोलवलं, ही जी तुमची पारदर्शिता आहे त्या पारदर्शितेबद्दलही मी प्रणाम करतो. पदर लागायच्या काळात पदर नसलेल्या एका माणसाला तुम्ही पदरात घेणं ही फारच मोठी उदारता आहे. धन्यवाद.